गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण स्टार्ट केलं होतं मोलेक्युलर मास, फॉर्म्युला मास अँड मोल concept was the last point. Mole concept and molar mass. Okay, in mole concept, expressing the large count of object made easy by using quantitative adjectives such as these quantities used for the large number of objects. Okay, so it is a quantitative account for the amount of substance. Okay, so amount of substance we are using as a mole is the unit of amount of substance is mole. Okay, so what is the 1 mole of substance? As we seen in last lecture, 1 mole is nothing but amount of substance that contain atom in exactly 12 gram of carbon 12 isotope. 12 gram of carbon 12 isotopes. Okay, so 12 gram of कार्बन 12 आयसोटोप मध्ये जितके अमाऊंट ऑफ सबस्टन्स प्रेझेंट आहे दॅट विल कन्सिडर ॲज अ 1 मोल ऑफ सबस्टन्स. 1 मोल ऑफ सबस्टन्स आणि त्याचं एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं. दॅट इज 6.022 इंटू 10⁻23. ओके, दॅट इज द ॲटम्स पर मोल. ॲटम्स पर मोल. ओके, एका मोलमध्ये किती ॲटम प्रेझेंट आहे? 6.022 इंटू 10⁻23. This much large amount of substance is present, that is called as a 1 mole of substance. Okay, and it is represented as a mole of substance. Okay, so that was the mole concept. And after that, next point was molar mass, the mass of 1 mole of substance. Molar mass, नवीन concept आहे molar mass चा. What is the molar mass? ॲक्च्युली मॉलेक्युलर मास, मोलर मास, फॉर्म्युला मास एकच आहे, फक्त त्याचं युनिट आपण डिफरंटली रिप्रेझेंट करतो. ओके, याच्यामध्ये ॲटॉमिक मास, मोलेक्युलर मास इज अ सम ऑफ ॲटॉमिक मासेस. ओके, सो दॅट विल बी द युनिफाईड मास, त्याचं युनिट यू आहे. पण मोलर मासचं काय? वी आर रिप्रेझेंटिंग द मोलर मास इन ग्रॅम पर मोल. ग्रॅम पर मोल. ओके, सो मोलर मास, मास ऑफ 1 मोल ऑफ सबस्टन्स. मास ऑफ 1 mole of substance, 1 mole of substance, elements or compounds in gram. Mass of 1 mole of substance. Substance मध्ये काय येईल? एकतर एलिमेंट्स येतील किंवा कंपाऊंड्स येतील. एलिमेंट्स और कंपाऊंड्स, आणि ते जर आपण ग्रॅममध्ये रिप्रेझेंट केलं, दॅट इज कॉल्ड एज अ मोलर मास. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन घेतलं होतं आपण, त्याचं ॲटॉमिक मास आहे 1 युनिफाईड मास आणि त्याचं मोलर मास येत आहे 1 ग्रॅम पर मोल. फक्त युनिट त्याचं डिफरन्स आहे. ओके, ॲटॉमिक मास आहे त्याचं युनिफाईड मास आहे आणि मोलर मास त्याचं ग्रॅम पर मोल आहे. ओके, हाच बेसिक डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. ॲक्च्युली त्याच्यामध्ये फारसं काही डिफरन्स नाही, फक्त युनिट चेंज होतं, दॅट इज द मोलर मास. सो मास ऑफ 1 मोल ऑफ सबस्टन्स, दॅट इज एलिमेंट्स और कंपाऊंड्स इन ग्रॅम. ग्रॅममध्ये रिप्रेझेंट जर केलं आपण ग्रॅम पर मोल, दॅट इज कन्सिडर ॲज अ मोलर मास. ॲक्च्युली फॉर्म्युला मास, मॉलेक्युलर मास आणि मोलर मास एकच आहे, फक्त युनिट त्याचे डिफरंट आहेत. एवढं लक्ष ठेवा फक्त. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट पॉईंट इज अ मोल्स अँड गॅसेस. मोल्स अँड गॅसेस लास्ट पॉईंट आहे हा. मोल्स अँड गॅसेस. पाहता याच्यामध्ये काय स्टडी करायचं आपल्याला मोल्स अँड गॅसेसमध्ये. सो हिअर जर पिरियडिक टेबल मध्ये आपण जर पाहिलं तर बरेचसे एलिमेंट्स काय आहेत, गॅसेस स्टेटमध्ये आहेत. ओके, सॉलिड स्टेटमध्ये आहे, लिक्विड स्टेटमध्ये आहे आणि गॅसेस स्टेटमध्ये आहे. ओके, सो इथं गॅसेस स्टेटमध्ये नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस जर फाइंड आउट करायचं असेल आपल्याला, तर तिथं आपण त्याचा व्हॉल्यूम मेजर करणार रादर दॅन द मास. ओके, गॅसचा नंबर ऑफ मोल्स आपल्याला नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर आपण त्याचा व्हॉल्यूम कन्सिडर करणार आहे. इथं आपण काय करणार आहे? व्हॉल्यूम. ओके, रादर दॅन इट्स मास. कारण इथं आपण गॅसचं काय फाइंड आउट करू शकतो? व्हॉल्यूम फाइंड आउट करू शकतो. सो व्हॉट इज व्हॉल्यूम? व्हॉल्यूम इज अ अमाऊंट ऑफ सबस्टन्स or the space occupied by the matter. Space occupied by the amount of space occupied by the matter, that is considered as a volume of that substance. Okay, so gas काय करतो? एक तर space occupy करतो. Okay, that will be considered as a volume. So here number of moles of gas साठी आपण काय यूज करणार आहे? Volume rather than the mass. Okay, actually mass is a coherent property of the matter.
ओके, मॅटरपासून मास आपल्याला सेपरेट करता येत नाही. पण नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर वी आर टेकिंग द व्हॉल्यूम हिअर, वी आर टेकिंग द व्हॉल्यूम. ओके, अँड बाय युझिंग ॲव्होगाड्रोज लॉ वी कॅन फाइंड आउट द 1 मोल ऑफ गॅस. 1 मोल ऑफ गॅस, पाय द 1 मोल ऑफ गॅस, गॅसचा 1 मोल occupies volume volume of 22.4 डेसिमीटर क्यूब. किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करते? 22.4 डेसिमीटर क्यूब, डीएम क्यूब. त्यालाच आपण लिटर पण म्हणतो. ओके, ॲट एस टी पी. आता एस टी पी म्हणजे काय पहा, आता नेक्स्ट पॉईंट आपल्याला याच्यामध्ये एस टी पी पाहायचं. नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस फाइंड आउट करायला आपण काय करतो, त्याचा व्हॉल्यूम मेजर करतो. पण 1 मोल ऑफ गॅस ऑक्युपाईज, 1 मोल ऑफ गॅस, हायड्रोजनचं 1 मोल आहे किंवा नायट्रोजनचं 1 मोल आहे, ऑक्सिजनचं 1 मोल आहे, ते किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो? तर ॲक्च्युली 22.4 डेसिमीटर क्यूब. कंडिशन काय आहे? ॲट एस टी पी. सो व्हॉट इज मीन बाय एस टी पी? हा नंबर लक्षात ठेवा, 22.4 डेसिमीटर क्यूब ॲट एस टी पी. एस टी पी मीन्स स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. एस स्टँड्स फॉर स्टँडर्ड, टी स्टँड फॉर टेम्परेचर, ओके, अँड पी स्टँड्स फॉर प्रेशर. सो स्टँडर्ड टेम्परेचर, प्रेशर. टेम्परेचर किती? तर 0 डिग्री सेल्सिअस. आणि प्रेशर किती? तर प्रेशर इज 1 ॲटमॉस्फिअर. दिस कंडिशन इज कॉल्ड एज एस टी पी. म्हणजे टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस कन्सिडर करा आणि प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर. 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर म्हणजे किती? 760 mm ऑफ एच जी. ओके, 760 mm ऑफ एच जी. जो नॉर्मल ॲटमॉस्फिअरचं प्रेशर आहे दॅट इज कन्सिडर 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर. ओके, सो द व्हॉल्यूम ऑफ 22.4 डेसिमीटर क्यूब ॲट एस टी पी इज नोन एज अ मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस. ओके, आपण लक्षात ठेवा, मोल्स अँड गॅसेस, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसेस, त्याचं व्हॉल्यूम आपण फाइंड आउट करतो. इथं व्हॉल्यूम कन्सिडर करतो रादर दॅन द मास. 1 मोल ऑफ गॅस ऑक्युपाईज 22.4 डेसिमीटर क्यूब ॲट एस टी पी. एस टी पी इज नथिंग बट द स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आणि प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर. दिस कंडिशन इज कॉल्ड एज अ एस टी पी, स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. सो टेम्परेचर किती? 0 डिग्री सेल्सिअस. प्रेशर किती? 1 ॲटमॉस्फिअर. दिस कंडिशन इज कॉल्ड एस टी पी. ओके, सो हिअर मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस, मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस इज नथिंग बट काय? मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस इज नथिंग बट द व्हॉल्यूम ऑफ 1 मोल ऑफ गॅस. व्हॉल्यूम ऑफ 1 मोल ऑफ गॅस. गॅसचा 1 मोलचं व्हॉल्यूम म्हणजे काय? मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस. तो किती आहे? 22.4 डेसिमीटर क्यूब. 22.4 डेसिमीटर क्यूब और 22.4 लीटर. 22.4 लीटर. ओके, लीटर पर मोल आपण घेतो त्याच्यामध्ये. ओके, सो इट इज अ डेसिमीटर क्यूब, त्याचं युनिट आहे याच्यामध्ये. आता नंबर ऑफ मोल्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे गॅसचे. नंबर ऑफ मोल्स, पुढचा पॉईंट आपला नंबर ऑफ मोल्स. आता नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस रिप्रेझेंट करतो आपण स्मॉल एन ने, विच इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस एन. व्हॉल्यूम ऑफ गॅस इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट एस टी पी डिवाइड बाय मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस. मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस. पहा रेशो घेतला आपण, व्हॉल्यूम ऑफ गॅस आपण मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस. नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस जर एन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे तर आपण रेशो घेतोय व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट एस टी पी. एस टी पीमध्ये जो काही व्हॉल्यूम आहे गॅसचा डिवाइड बाय मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस. सो व्हॉट इज अ मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस? व्हॉल्यूम ऑफ 1 मोल ऑफ गॅस. 1 मोलचं जो व्हॉल्यूम आहे दॅट इज कॉल्ड मोलर व्हॉल्यूम. मोल 1 मोल ऑफ गॅसचा जो काही व्हॉल्यूम आहे दॅट इज कॉल्ड मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस. ओके, तो ती जर व्हॅल्यू किती आहे? 22.4 डेसिमीटर क्यूब पर मोल. एका मोलसाठी किती आहे? 22.4. हे ॲक्च्युली कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू आहे.
एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू आहे. देअरफॉर आपण डायरेक्टली 22.4 डेसिमीटर क्यूब आपण त्याच्यामध्ये घेतोय. ओके. सो नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस इथं आपण व्हॅल्यू पुट करतोय. एन इज इक्वल टू वॉल्यूम ऑफ गॅस ॲट STP अपॉन 22.4 डेसिमीटर क्यूब पर ॲटम. ओके. एका ॲटमसाठी पर मोल एका मोलसाठी किती आहे? 22.4 डेसिमीटर क्यूब. ओके. इथं व्हॅल्यू पुट केली आपण तर वी कॅन फाइंड आउट द नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस. ओके. ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. ही व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू शकतो. दॅट इज व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट STP आपण मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस. ओके. सो याच्यामध्ये ही जी 22.4 जी व्हॅल्यू आहे ही प्रिव्हियस व्हॅल्यू आहे. आता IUPAC कन्व्हेन्शनने त्याच्यामध्ये चेंजेस केलेत आणि ती व्हॅल्यू 22.71 लिटर पर मोल अशी कन्सिडर करा. 22.71 जी 22.4 होती तीच आता काय IUPACने काय सांगितलं दॅट विल बी द 22.4. ओके. सो हिअर नंबर ऑफ मॉलिक्युल्स. आता नंबर ऑफ मोल्स आपण कॅल्क्युलेट करूया. व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट STP आपण मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस आपण मोलर व्हॉल्यूम N इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ गॅस अपॉन मोलर व्हॉल्यूम. याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केली आपण नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करू शकतो. आता आपण पुढचा पॉईंट आहे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ओके. हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट नंबर ऑफ मॉलिक्युल्स? सो नंबर ऑफ molecules is equal to number of moles multiplied by the Avogadro's number. Number of moles into 6.022 into 10⁻23 molecules per mole ला मल्टिप्लाय केलं आपण Avogadro's नंबरने. वी कॅन फाइंड आउट द नंबर ऑफ मॉलिक्युल्स. नंबर ऑफ मोल्स कैसे कॅल्क्युलेट करायचे? व्हॉल्यूम ऑफ गॅस आपण मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस किती आहे? 22.4 डेसिमीटर क्यूब पर मोल. ओके. कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू आहे. सो त्याला मल्टिप्लाय बाय 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स पर मोल. वी कॅन फाइंड आउट द मोलर व्हॉल्यूम ऑफ अ gas, or that is called as the number of molecules we can calculate. So this is the moles and gases was the last point in this chapter. Okay. So या चॅप्टर मध्ये ऑलरेडी आपलं थिअरी पार्ट ओव्हर आहे आणि इथं हा चॅप्टर आपला फर्स्ट चॅप्टर फिनिश होतं. ओके. उद्याच्या लेक्चरला आपण नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करू. एक्सरसाइज देतो ती एक्सरसाइज तेवढी कंप्लीट करा. ठीक आहे. थँक्यू.